चला आपण आज आपला 11वीमध्ये असलेला जो सेल डिव्हिजन आहे त्याचा नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करणार. त्याच्यामध्ये एक आपल्याला स्टेज स्टडी करायची ती म्हणजे G0 फेज. ओके, बिफोर दॅट लास्ट लेक्चर आपण काय स्टडी केलं का सेल सायकल आपण स्टडी केलं. या सेल सायकलमध्ये दोन मेन फेज असतात, एक असते इंटरफेज, दुसरी असते एम फेज. इंटरफेजमध्ये सेलची ग्रोथ होती हे लक्षात ठेवायचं. ओके, इंटरफेज कुठून स्टार्ट होती, डॉटर सेल्स तयार झाल्यानंतर ओके हे कशामध्ये जातील, प्रिपरेशन किंवा ग्रोथमध्ये जातील, बरोबर ना. आणि ग्रोथ झाल्यानंतर त्यांची काय होती, डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार, दोन डॉटर सेल्स फॉर्म होतात. ओके, आता काही ज्या सेल्स आपल्याला पाहायला भेटणार, आपण काय पाहतोय आता G0 फेज. लक्षात घ्या, आपण काय पाहतोय, G0 फेज पाहतोय. आता ह्या G0 फेज कधी पाहायला भेटती का, ज्यावेळेस सेलची काही सेलची डिव्हिजन होती, डिव्हिजन झाल्यानंतर ह्या G1 मध्ये एंटर होतील आणि G1ला ते लिव्ह करतात किंवा सोडतात. ओके, आणि कशामध्ये ते एंटर होतील, त्या एंटर होतील G0 फेजमध्ये. ओके, आता ह्या G0 फेजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, सेल कॅनॉट ग्रो ॲज वेल ॲज डिवाइड. ओके, ह्या फेजमध्ये सेलची ग्रोथ पण होत नाही आणि सेलचे आपल्याला डिव्हिजन पण आपल्याला पाहायला भेटणार नाही. ओके, पण आपण असं कन्सिडर करायचं का इथं असलेल्या सेलची डेथ झाली नाही. ह्या ज्या सेल्स आपल्याला पाहायला भेटणार ह्या मेटाबॉलिकली काय असतात, आपल्याला पाहायला भेटणार ॲक्टिव्ह असतात. लक्षात ठेवायचं, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे पण त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि डिव्हिजन होणार नाही. ओके, कोणत्या फेजमध्ये, G0 फेजमध्ये. ओके, किंवा ह्या सेल्सला आपण रिझर्व सेल असं कन्सिडर करणार. ओके, काय म्हणतो आपण त्याला, रिझर्व सेल्स. ओके, मग ह्या फेजमध्ये सेल काय होतात, परमनंट होतील. परमनंट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये फर्दर डिव्हिजन होणार नाही, कांट डिवाइड, एक तर डिव्हिजन होणार नाही किंवा दे अंडरगो डिव्हिजन. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, अगोदर आपण म्हटलं डिव्हिजन होणार नाही ना, आता आपण काय म्हटलं, काय होणार, त्यांच्यामध्ये डिव्हिजन होणार. ओके, याचा अर्थ समजून घ्या. आता याच्यामध्ये बहुतेक ज्या सेल्स एंटर होतात त्या परमनंट होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये परत डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार नाही. ओके, ग्रोथ होणार नाही आणि डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार नाही. ओके, बट ॲज द नीड ऑफ द ऑर्गॅनिझम, म्हणजे जशी नीड असेल ऑर्गॅनिझमची, ओके, तसं आपल्याला काय पाहायला भेटणार, G0 फेजमध्ये असलेल्या सेल्स परत बाहेर येऊ शकतात, त्या G1 मध्ये एंटर होऊ शकतात, नंतर त्यांची ग्रोथ होऊ शकते, परत त्यांची डिव्हिजन पण होऊ शकते. ओके, जशी ऑर्गॅनिझमला गरज असेल तसं आपल्याला काय पाहायला भेटणार, G0 फेजमध्ये असलेल्या काही सेल्स आहे त्या परत G1 मध्ये, S1 फेजमध्ये आणि G2 फेजमध्ये येऊन ग्रोथ करू शकते. ओके, आणि त्यांची डिव्हिजन पण होऊ शकते. ओके, काही ज्या सेल्स आहे त्या परमनंट होऊन जातात. परमनंट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये परत आपल्याला डिव्हिजन पाहायला भेटणार नाही. ओके, याचं एक ते म्हणजे कोणतं, हार्ट. हार्टमध्ये असलेल्या सेल्स ह्या परमनंट असतात. परमनंट म्हणजे काय, त्या G0 स्टेजमध्ये प्रेझेंट असलेल्या सेल्स आहे. ओके, इफ ड्यू टू द इंजुरी, समजा इंजुरी वगैरे जर झाली आणि याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे याची जर सपोज जर डेथ जर झाली, ओके, मग आता ह्या डेड सेलची जागा भरून काढण्यासाठी बाकीच्या ज्या सेल्स असतात का ज्या G0 फेजमध्ये प्रेझेंट आहे, ओके, त्या परत कशामध्ये येतील, ते परत त्यांची ग्रोथ होईल आणि त्या डिवाइड करू शकतात. म्हणजे सपोज आपण कन्सिडर केलं काय आहे तिथं, ह्या हार्टच्या सेल्स प्रेझेंट आहे, हार्टच्या सेल्स प्रेझेंट आहे. ओके, आता सपोज ह्या परमनंट सेलपैकी एका सेलची सपोज जर डेथ जर झाली तर ही जागा भरून काढण्यासाठी बाकीच्या सेल्सला काय करावं लागेल, डिव्हाइड करावं लागेल. ओके, म्हणजे G0 फेजमधून ह्या परत सेल सायकलमध्ये एंटर होतील आणि डिव्हिजन थ्रू इथं काय होईल, एक नवीन सेल फॉर्म होणार असं म्हणणार. थर्ड जी आहे त्याला आपण मिओसिस असं म्हणतो. मिओसिस, मिओसिसला रिडक्शन किंवा रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. आता मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन का बरं म्हणतो, कारण की सपोज आपण एक्झाम्पल घेऊया, एक मदर सेल आहे. मदर सेल म्हणजे तिची डिव्हिजन होणार, त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम जर प्रेझेंट असतील, 46 जर क्रोमोझोम प्रेझेंट असतील, ही सेल सपोज जर मिओसिसमध्ये जर गेली, याला आपण सपोज डिप्लॉइड असं कन्सिडर केलं, दोन सेट आहे की नाही, 23 पेअर्स आहे किंवा 46 क्रोमोझोम आहे. ओके, आता याच्यापासून ज्या सेल्स फॉर्म होतील, या मदर सेल्सपासून ज्या सेल्स फॉर्म होतील त्यांच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर असेल तो असेल रेड्यूस टू हाफ. ओके, म्हणजे हाफ आपल्याला पाहायला भेटणार. इथं असेल 23 क्रोमोझोम्स,
इथं आपल्याला पाहायला भेटणार 23 क्रोमोझोम्स. ओके, कशामध्ये? डॉटर सेल्समध्ये. त्यामुळे ह्या डिव्हिजनला आपण काय म्हटलं आहे? रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं आहे. ओके, चला आता आपण अमायटोसिस विषयी स्टडी करूया अगोदर, नंतर मायटोसिस आणि नंतर मियोसिस आपण पाहणार आहोत. चला आता अमायटोसिस याला आपण डायरेक्ट डिव्हिजन असं म्हटलं होतं पहा. आता ह्या डिव्हिजनमध्ये काय होतं? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिम्पलेस्ट सेल डिव्हिजन. याला आपण सिम्पलेस्ट सेल डिव्हिजन असं पण म्हणतो. ओके, मग ह्या सेल डिव्हिजनमध्ये काय होणार? लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा न्यूक्लिअर डिव्हिजन होती, न्यूक्लिअर डिव्हिजन, बरोबर ना. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार सायटोप्लाझम काय होईल? डिवाइड होणार. ओके, न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये काय होतं? न्यूक्लियस इलॉंगेट होणार, त्यानंतर कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं. ओके, आणि ह्या कॉन्स्ट्रिक्शनमुळं आपल्याला काय पाहायला भेटतं? न्यूक्लियस काय होणार? डिवाइड होणार. ओके, आता आपण एखादं एक्झाम्पल इथे पाहूया. सपोज ही मदर सेल आपल्याला पाहायला भेटणार. ही मदर सेल आहे, म्हणजे ही सेल डिव्हिजनमध्ये जाणार, यामध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लियस. ओके, आता यामध्ये ॲक्च्युली होतं काय? हा जो न्यूक्लियस आहे इट विल गेट इलॉंगेटेड. हा कसा होतो? इलॉंगेट होणार. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय होतं? मधल्या साईडला कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं. इक्वेटोर लाईनला किंवा मिडल साईडला काय होतं? कॉन्स्ट्रिक्शन किंवा खास तयार होती. याला आपण काय कन्सिडर करतो? कॉन्स्ट्रिक्शन. ओके, किंवा त्याला ग्रूव असं म्हटलं जातं. ओके, किंवा सल्कस असं म्हटलं तरी चालेल. ओके, कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं मधल्या साईडला, इलॉंगेट झालं, नंतर कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म झालं. दिस कॉन्स्ट्रिक्शन गेट डीपर अँड डीपर. हे कॉन्स्ट्रिक्शन आतल्या साईडला मूव्ह होणार, आतल्या साईडला मूव्ह होतं कॉन्स्ट्रिक्शन. आणि फायनली आपल्याला काय माहिती आहे का? इथं दोन काय होतात? न्यूक्लिआय फॉर्म होणार. काय होतील? इथं दोन काय होतात? न्यूक्लिआय फॉर्म होतात. दोन डॉटर न्यूक्लिआय आपल्याला पाहायला भेटणार. यानंतर सेम टाईपचा आपल्याला फेनोमेनॉन कशामध्ये पाहायला भेटणार? सायटोप्लाझममध्ये पण होणार. म्हणजे आपण समजा इथं एक्झाम्पल पाहूया. इथं दोन डॉटर न्यूक्लिआय फॉर्म झाले, याला छटायचं. मग सायटोप्लाझमच्या याच्यामध्ये पण काय होतं? कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं. काय तयार झालं? कॉन्स्ट्रिक्शन. हे कॉन्स्ट्रिक्शन डीपर जाणार, आतमधल्या साईडला मूव्ह होणार. आतमधल्या साईडला मूव्ह झाल्यानंतर आपल्याला काय माहिती? इथं सायटोप्लाझम काय होईल? डिवाइड होणार. फायनली आपल्याला काय माहिती? इथं दोन डॉटर सेल्स फॉर्म होतील एका मदर सेलपासून. ह्याला छटायचं. ओके, पण आता इथं स्पिंडल फायबर फॉर्मेशन होत नाही. म्हणजे इथं ॲक्च्युली काय होतं? याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात त्यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होणार नाही. याला छटायचं म्हणजे सेम साईजचे आपल्याला इथं न्यूक्लियस पाहायला भेटणार नाही, कमी जास्त साईजचे इथं न्यूक्लियस पाहायला भेटणार. क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटणार नाही. ओके, आता याचे एक्झाम्पल जर आपण पाहिले, एक्झाम्पल आपल्याला कोणते पाहायला भेटणार अमायटोसिसमध्ये? ते म्हणजे फिटल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेले सेल्स. फिटल मेम्ब्रेन. ओके, म्हणजे कोरियन ॲमनियॉनमध्ये ज्या सेल्स प्रेझेंट असतात त्या अमायटोटिकली काय होतात? डिवाइड होतात. ओके, फिटस म्हणजे काय? लक्षात ठेवायचं, जे भ्रूण असतं किंवा जे बाळ आहे त्याच्या सराउंडिंगला जे कवरिंग असतं किंवा मेम्ब्रेन असतं युट्रसमध्ये. ओके, त्याला आपण फिटल मेम्ब्रेन असं म्हणायचं. या फिटल मेम्ब्रेनमध्ये असलेल्या सेल्स ज्या असतात त्या अमायटोसिस थ्रू काय होतील? डिवाइड करतील. त्यानंतर सपोज ॲबनॉर्मल जर सेल असेल, तर त्याच्यामध्ये अमायटोसिस होतं. तिसरं एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतं पहा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? एक पेशीय म्हणजे अमिबा झालं एक्झाम्पल, किंवा पॅरामेशियम वगैरे असेल. ओके, यांच्यामध्ये पण आपल्याला काय पाहायला भेटणार? अमायटोसिसचा फेनोमेना पाहायला भेटतो. जो आपल्याला टाईप पाहायला भेटणार तो आहे मायटोसिस. त्याला आपण इनडायरेक्ट डिव्हिजन असं म्हणणार आहे. ह्या लेक्चरला फक्त आपण त्याची डेफिनेशन वगैरे समजून घेऊया, मायटोसिस काय आहे ते समजून घेऊया. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या मायटोसिसमध्ये असलेल्या डिफरंट स्टेप स्टडी करूया. आता मायटोसिसमध्ये काय होतं लक्षात घ्या. इट इज ए प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन इन विच parent cell divide and form two
आयडेंटिकल डॉटर सेल्स. पॅरेंट सेल डिवाइड होते आणि काय होतील, 2 आयडेंटिकल सेल फॉर्म होते. आता यांना आयडेंटिकल का बरं म्हटलं, किंवा ह्या ज्या डॉटर सेल्स असतात, ओके, यांचा जर आपण क्रोमोझोम नंबर जर पाहिला तर हा सेम असेल, ओके, ह्या दोन्हींचा सेम असेल, ओके, आणि ह्या डॉटर सेलमध्ये असलेला क्रोमोझोम नंबर आणि पॅरेंटचा क्रोमोझोम नंबर हा पण आपल्याला काय पाहायला भेटणार, एकच पाहायला भेटतो, ओके. म्हणजे समजून घेऊया, ॲक्च्युली काय होतं, समजा ही पॅरेंट सेल आहे, ह्या पॅरेंट सेलमध्ये क्रोमोझोम आहे 46, याला आपण काय म्हटलं, पॅरेंट सेल असं म्हटलं. याच्यामध्ये 46 क्रोमोझोम नंबर आहे. याच्यापासून काय तयार झाल्या, 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स फॉर्म झाल्या, 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स फॉर्म झाल्या, ओके. आता इथं जर आपण पाहिलं, ह्या दोन्हींचा शेप सेम असतो, म्हणजे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसचं जे रेशो आहे ह्या दोन्हीमध्ये सेम असतं. पण जर आपण याचं कंपॅरिझन पॅरेंट सेलसोबत जर केलं तर पॅरेंट सेलचा आकार मोठा असतो, ह्या दोन्ही सेलचा आकार छोटा आपल्याला पाहायला भेटणार, ओके. बट आपण याला ह्या सेलला आयडेंटिकल पॅरेंटसोबत असतात असं का बरं म्हटलं, त्याचं रिझन म्हणजे काय, ह्या सेल्स डिवाइड झाल्यानंतर ह्या डॉटर सेल्समध्ये 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात, बरोबर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. त्यामुळं आपण याला इक्वेशनल डिव्हिजन असं पण म्हणणार, कारण पॅरेंट सेलमध्ये पण काय आहे, तुमचे 46 क्रोमोझोम आहे आणि त्याच्या 2 डॉटर सेल्समध्ये पण काय आहे, 46 क्रोमोझोम आहे, त्यामुळे त्याला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतात, ओके. त्यानंतर ही जी डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार मायटोसिसची, ही मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटणार, सोमॅटिक सेल्समध्ये होत असते. सोमॅटिक सेल्स ज्या असतात त्या मायटोसिस थ्रू काय होतात, डिवाइड होतात, लक्षात ठेवायचं. आता सोमॅटिक सेल्स आपल्याला माहिती आहे, सोमॅटिक सेल्स म्हणजे काय, बॉडी सेल्स ज्या असतात, ओके, त्या ह्या डिव्हिजनच्या प्रोसेस थ्रू काय होतील, डिवाइड होतील. त्यामुळं मायटोसिसला अजून एक नाव आहे, आपण मायटोसिसला अजून एक नाव काय म्हणू शकतो, सोमॅटिक सेल डिव्हिजन असं पण म्हटलं जातं. सोमॅटिक सेल डिव्हिजन ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन, ओके, अँड ऑल्सो नोन ॲज इनडायरेक्ट डिव्हिजन, ओके. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 स्टेजेस असतात मेन, आपण सेल सायकलमध्ये पाहिलं होतं, एक असतं कॅरिओकायनेसिस आणि दुसरं आपल्याला पाहायला भेटणार आहे सायटोकायनेसिस, ओके. त्याच्या स्टेप आहे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण